हाय, तुम्ही पण इंस्टाग्राम दररोज वापरतात का? रील स्क्रोल करतात, स्टोरीज बघतात, पोस्ट बघतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोक ह्या सगळ्या स्टोरीज, पोस्ट आणि इंस्टाग्रामवरून महिन्याचे हजारो ते लाखो रुपये कमवत आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक कोणी सेलिब्रिटी नाहीयेत, फेमस नाहीयेत, आधीपासून ते इन्फ्लुएन्सर देखील नव्हते. तरीही महिन्याला एवढा पैसा कमवत आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, स्टुडंट असाल, जॉब करत असाल किंवा तुमच्याकडे फक्त मोबाईल असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की तुम्ही Instagram वरून कसा पैसा कमवून घेऊ शकतात. ब्रँड कोलॅबरेशन पासून तर झिरो इन्व्हेस्टमेंट पर्यंत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, हा व्हिडिओ संपेपर्यंत एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की Instagram हे टाइमपास नसून इन्कम सोर्सचं एक चांगलं ऑप्शन आहे. सो व्हिडिओ न स्किप करता पहा, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड केले Instagramवर, Instagram तुम्हाला स्वतः एकही रुपया देत नाही. म्हणजे तुम्हाला माहित असेल तर सांगते की जसं YouTube आहे, तुम्ही YouTubeला एकदा जर तुमचं चॅनल तुम्ही मॉनिटाईज करून घेतलं, त्यानंतर YouTubeमध्ये जे काही ॲड आपल्या व्हिडिओवर रन होतात ना, ॲड तुम्हाला दिसतात, लोकं ते ॲड बघतात ना, त्याच्यामधून आपल्याला जसा पैसा मिळतो, YouTube स्वतः आपल्याला ते पैसे पे करतो. तसं Instagram आपल्याला एकही रुपया देत नाही. मग तुम्ही हजारो, लाखो व्हिडिओ टाका, Instagram स्वतः एकही रुपया पे करणार नाहीये. पण तरीही Instagramवर व्हिडिओ टाकून आपण कशा पद्धतीने पैसे कमवून घेऊ शकतो, त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स कसे आहेत, हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे ॲट दी एंड तुमचं हे क्लिअर होऊन जाईल की आपल्याला Instagramवर व्हिडिओ कशा पद्धतीचे टाकायचे आहेत. आपण नेमकं कसा कंटेंट जो आहे तो आपण शेअर करून घेऊ शकतो. सगळ्यात आधी बघा, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेले असतील Instagramला सगळ्यात स्टार्टिंग पासून मी नॉर्मल माझी जी डेली रुटीन होती मी ती टाकत होती. वेगवेगळे विषय असू शकतात Instagramवर व्हिडिओ टाकण्याचे. मी हाऊसवाईफ आहे म्हणून मी माझ्या घरातली जी काही छोटी-मोठी रुटीन असते ती शेअर करते. जे काही छोट्या-मोठ्या टिप्स मला माहीत असतात रिलेटेड घराच्या बाबतीमध्ये असेल, स्वतःच्या बाबतीमध्ये असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, जी डेली रुटीन आहे ती मी इन शॉर्टमध्ये Instagramवर जे आहे व्हिडिओ शेअर करत असते. जेव्हा स्टार्ट केलं मी स्टार्टिंगला, तेव्हा मला ना माझे फॉलोअर्स होते, ना मला व्ह्यूज चांगले येत होते. पण मी सुरुवात केल्यानंतर हळू-हळू कन्सिस्टंट जे आहे ते व्हिडिओ टाकत राहिली. मला फॉलोअर्स पण मिळाले. आता 35,000 च्या वर आहेत. त्यानंतर व्ह्यूज पण हळू जे आहेत ते वाढायला लागतात आपले. आणि एक पॉइंट असा येतो, की जे काही आपला कंटेंटचा विषय असेल, त्याच्या बेसवर आपल्याला बरोबर जे आहे ते कोलॅबरेशन यायला लागतात. मग ते क्लीनिंगसाठी असेल, ब्युटी रिलेटेड असेल, होम रिलेटेड असेल, मुलांना तुम्ही शेअर करत असाल तर मुलांच्या रिलेटेड ते प्रोडक्ट असू शकतात आणि मग त्यांच्यासोबत आपण कोलॅबरेशन करून म्हणजे त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायचं की कसा याचा यूज आहे, काय याचा फायदा आहे आणि त्या बदल्यामध्ये तो व्हिडिओमध्ये शेअर केल्याच्या बदल्यामध्ये आपल्याला ते पैसे देतात. त्याला कोलॅबरेशन किंवा ब्रँड प्रमोशन आपण म्हणून घेऊ शकतो. पण त्यासाठी जे आहे ते आपल्याला थोडी रीच पर्यंत पोहोचावं लागतं. त्याच्या आधीपर्यंत तुम्हाला जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जे आहे ते Instagramवर पोस्ट करावे लागतील ॲज अ रील म्हणून. सो हे एक आहे. पण ब्रँड प्रमोशन जे आहेत ना, कोलॅबरेशन आहे, हा खूप मोठा टप्पा आहे. एकदा जर तुम्हाला यायला लागला तर व्ह्यूज चांगले असतील, तुमची रीच चांगली असेल, लोकं लाईक्स करत असतील, कमेंट्स करत असतील, तर त्याच्या बेसवर पण जे आहे ना, ते तुमचं कमर्शियल ठरत असतं. कमर्शियल म्हणजे एखाद्या ब्रँडकडून तुम्ही एखादं प्रॉडक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्यासाठी किती पैसे घेताय, 1000 घेताय, 2000, त्याला म्हणतात कमर्शियल. सो हे सगळ्यात मोठं जे आहे ना, म्हणजे आता मी जेवढं मला माहिती आहे, की जे काही इन्फ्लुएन्सर लोकं आहेत, ते नॉर्मली जे आहे ते फक्त असं कोलॅबरेशन आणि ब्रँड प्रमोशनवरून बराचसा पैसा कमवून घेतात. जरी Instagram स्वतः एकही पैसा देत नसेल, पण हा एक जस्ट एक ऑप्शन आहे हा Instagramवरून पैसे कमवायचा, ब्रँड प्रमोशन, कोलॅबरेशन. सेकंड आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही नॉर्मल माझ्यासारखं असाल, तुम्हाला स्वतःचे काही प्रोडक्ट शेअर करायचे नाहीये, पण तुम्हाला दुसऱ्यांचे प्रोडक्ट घेऊन ते व्हिडिओमध्ये शेअर करून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. सो ब्रँड प्रमोशन एक चांगला ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन मला असं वाटतं, की तुम्ही स्टुडंट असाल किंवा हाऊसवाईफ असाल आणि तुम्ही जॉब पण करत असाल, तरी सुद्धा मला असं वाटतं ना, की हा एक जो ऑप्शन आहे ना, तो खूप बेस्ट आहे. तो तुम्ही सेम YouTubeसाठी पण अप्लाय करून घेऊ शकतात. म्हणजे एकच व्हिडिओ तुम्ही 2 प्लॅटफॉर्मवर टाकून वेगवेगळ्या ऑडियन्सकडून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते अर्निंग करून घेऊ शकतात. आणि तो ऑप्शन आहे सेकंड वाला, जो मला मोठा वाटतो जरा. म्हणजे तुम्हाला स्वतःचा बिझनेस वगैरे नको करायचा असेल आणि तुम्हाला जास्त काही रुटीन वगैरे पण दाखवायची नाहीये. सो अफिलिएट मार्केटिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि त्यासाठी Instagram मला जास्त बेटर वाटतं YouTubeपेक्षा. कारण Instagramला ऑटो DM हे फीचर आहे. म्हणजे समजा बघा, मी आता हा कुर्ता घातला आणि व्हिडिओमध्ये जर मी असं सांगितलं, की तुम्हाला हा कुर्ता असा आहे, छान क्वालिटी, इतकी याची प्राइस आहे आणि तुम्हाला याची लिंक हवी असेल, तर तुम्ही मला कमेंट करा. सो
तुमचे जे पण व्ह्युअर्स असतील ते तुम्हाला लिंक म्हणून किंवा व्हॉटएव्हर जे काही वर्ड्स असतील ते तुम्हाला कमेंट करतील आणि त्यांच्या DM मध्ये या सेम कुर्त्याची लिंक तुम्ही सेंड केलेली असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांना तो कुर्ता आवडला, त्यांनी तो बाय केला, तर त्याच्यामधून तुम्हाला जे आहे ना ते काही ना काही कमिशन मिळत असतं. सो Instagram जरी तुम्हाला काही पैसे देत नसला, जसं मी तुम्हाला ब्रँड प्रमोशनमध्ये सांगितलं की तुम्हाला काही व्हिडिओ जे आहेत ते टाकावे लागतील, तुम्हाला छान रीच पर्यंत पोहोचावे लागेल आणि मग ब्रँड प्रमोशन येतात. अगदी झिरो, एक पण फॉलोअर नाही आणि व्ह्यूज पण काही नाही, तर तुम्हाला एक पण ब्रँड तुम्हाला येऊन विचारणार नाहीये. पण ॲफिलिएट मार्केटिंग असं आहे की तुम्ही अगदी पहिल्या तुमच्या व्हिडिओ पासून, अगदी 0 सबस्क्रायबर पासून तुम्ही हा व्हिडिओ Instagramवर पोस्ट करू शकतात. हळूहळू रीच वाढायला लागते, लोक बघायला लागतात आणि जे काही प्रोडक्ट आपण शेअर करतोय मग ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपण घेतलेले असू शकतात. मिंत्रा आहे, फ्लिपकार्ट आहे, त्यानंतर मिशो आहे आणि बरेच अजून अमेझॉन वगैरे हे सगळे. त्यावरून तुम्ही असे प्रोडक्ट्स ऑर्डर करून जे आहे ॲफिलिएट मार्केटिंग च्या बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवे असेल ते कसे प्रोडक्ट मागवायचे, कसं काय करायचं, त्याच्या लिंक्स कशा ऑटो DM करायचा, याच्यावर मी डिटेल 1 ते 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. जे काही 2 प्रकारचे व्हिडिओ मी बनवलेले होते. एक होतं की तुम्ही 0 सबस्क्रायबर आणि 0 फॉलोअर पासून तुम्ही तुमची ॲफिलिएट मधून अर्निंग करू शकतात आणि एक काही दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही कशा पद्धतीने अर्निंग करून घेऊ शकतात, असे 2 व्हिडिओ आहे. हे दोघंही व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या शेवटी ऍड करेल. नक्की पहा जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर. कारण तुम्ही जर विचार करत असाल की तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करून तुम्हाला पुढे जे आहे अर्निंग करायची आहे. स्टार्टिंगला मी ज्या पद्धतीने माझी डेली रुटीन शेअर करत होती, मी पण विचार केलेला होता की मी कधी ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये शिफ्ट होणार आहे. पण हळूहळू मी पण शिफ्ट झाली आणि याच्यामध्ये चांगला तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल, स्टुडंट जरी असाल, तुम्ही वरचा थोडा छोटा-मोठा खर्च तरी इझिली काढून घेऊ शकतात. एवढी इन्कम याच्यामधून होऊन जाते. सो ते 2 व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचं कन्क्लुजन जे आहे ना थोडं याच्यावरून दूर होईल आणि तुम्हाला जो एक नॉर्मल सोल्युशन आहे ते तुम्हाला मिळू शकतं. सो ते व्हिडिओ नक्की चेक करा. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲफिलिएट मार्केटिंग, सो ऑटो DM मध्ये तुम्ही लोकांपर्यंत त्या लिंक पोहोचवायच्या तुमच्या ऑडियन्सपर्यंत. त्यांना आवडलं तर ते घेतील आणि त्याच्यामधून ते कमिशन आपल्याला मिळतं. सो तुम्हाला एखाद्या ब्रँड प्रमोशनची पण वाट बघायची गरज नाही, एक चांगली रीचची पण गरज नाही. जे काही 100-150 लोक तुमचा व्हिडिओ बघताय त्याच्यामधून 2-4 तरी लोक त्याच्यामधूनच घेतीलच आणि याच्यावर पण डिपेंड करतं की तुम्ही प्रोडक्ट काय दाखवताय, किती ते ट्रेंडिंग आहे, किती ते अफोर्डेबल आहे, किती ते चांगलं आहे, याच्यावर पण डिपेंड असतो. सो मला असं वाटतं की हा ॲफिलिएट मार्केटिंगचा पण फायदा जो आहे तो तुम्ही घेऊ शकतात. ॲज अ हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, तर छोटे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करून प्रोडक्ट रिव्ह्यू देऊन जे आहे ते तुम्ही करू शकतात. आणि हो, जे पेड प्रमोशन असतात म्हणजे कोलॅबरेशन वगैरे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही रीलसाठी प्रमोशनमध्ये तो प्रोडक्ट वगैरे शेअर करू शकता, तुम्ही स्टोरीमध्ये शेअर करू शकतात. त्यानंतर तुमचे पोस्ट आहे, तुम्ही पोस्टमध्ये शेअर करून घेऊ शकतात. काही वेळेला स्टार्टिंगला जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक कमर्शियल तुम्ही डिसाईड करून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला त्या प्रोडक्ट दाखवण्यासाठी किती पैसे पाहिजे. बऱ्याच वेळा स्टार्टिंगला आपण असं पण करून घेऊ शकतो की तुम्ही आम्हाला प्रोडक्ट पाठवा, त्या प्रोडक्टच्या बदल्यामध्ये आम्ही जे आहेत ते व्हिडिओ शेअर करू. पैसे वगैरे काही नाही. जेव्हा आपली रीच कमी असते, व्ह्यूज कमी असतात, फॉलोअर कमी असतात, तेव्हा आपण अशा पद्धतीचे सुद्धा करून घेऊ शकतो. मग ते छोटे-मोठे जे कपड्यांचे ब्रँड असतील किंवा छोटे-मोठे बिझनेस ओनर असतील, ते आपल्याला हे प्रोडक्ट शेअर करतात आणि आपण त्याला बार्टर कोलॅबरेशन म्हणतात इन शॉर्ट. म्हणजे फक्त ते आपल्याला प्रोडक्ट देतात, कॉस्ट त्याची काही देत नाही. हा पण एक सुरुवातीचा चांगला जो आहे तो असू शकतो ऑप्शन आपल्यासाठी, की आपल्याला प्रोडक्ट जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील. त्याच्या बदल्यामध्ये आपण फक्त व्हिडिओ जे आहे ते बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की हे छोटे-मोठे ब्रँड, आता हे तुम्ही स्वतः असू शकतात छोटे-मोठे ब्रँड. म्हणजे तुम्ही तुमचा एखादा ब्रँड तुम्ही जो आहे म्हणजे छोटासा बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल, तो कुकिंगचा म्हणजे एखाद्या मसाल्यांचा असू शकतो, तेलाचा असू शकतो. तुम्ही ब्युटी रिलेटेड प्रोडक्ट बनवत असाल, सोप म्हणा, काही क्रीम म्हणा, त्यानंतर तुम्ही ज्वेलरी स्वतः बनवत असाल, तुम्ही कपडे तुमचं स्वतःचं दुकान असेल किंवा असे छोटे-मोठे जे पण असेल, अशा छोट्या-छोट्या गोष्टी जे तुम्ही बिझनेस करत असाल. आता बिझनेस म्हटलं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे, एक छोटासा जो आहे तो एक तुमचं शॉप असेल आणि त्याच्या आजूबाजूला जितके लोक राहतात तितकेच आपले कस्टमर असतात. पण सपोज तुम्ही त्यावरचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून तुम्ही Instagramवर शेअर करताय की आमच्याकडे असा नवीन स्टॉक आलाय, मी अशी ज्वेलरी बनवते, ही ज्वेलरी घालून अशी दिसते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बार्टर प्रमोशन, मला एखाद्याने एखादी ज्वेलरी दिलेली आहे, मी ती वेअर करून माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि मी हे पण सांगेल की असं जे आहे ना ते Instagramचं पेज आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकतात. सो अशा पद्धतीने पण तुम्ही तुमचा जो छोटा-मोठा बिझनेस आहे ना तो ग्रो करू शकतात, लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर समजा तुम्ही एखादा मेकअप आर्टिस्ट असाल, मेहंदी आर्टिस्ट असाल, नेल आर्टिस्ट असतात, तुम्ही पण आता रीलमध्ये स्क्रोल करत असाल की बरेच मेकअप आपण पाहतो की एखादी मेकअप आर्टिस्ट येते, एखादी बाई बसलेली असते, छान तिला मेकअप वगैरे करतात आणि तो मेकअप लुक जो आहे तो आपल्यासोबत शेअर करतात. म्हणजे तुम्ही जे काम करताय ते काम तुम्ही रीलमधून शेअर करायचं आणि तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर मग लोक ज्यांना कधी गरज पडली ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि मग तुम्हाला त्यांच्याकडे
जाऊन म्हणजे ते जे आहे ना, तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मेकअप करू शकतात. सो प्रत्येक दिवशी तुमच्याकडे काही ना काही काम राहील आणि अशा पद्धतीने तुमची अर्निंग जी आहे तुम्ही वाढवून घेऊ शकता. सो तुमचं जे काही काम आहे ना, नेल आर्ट असेल, मेहंदी आर्ट असेल, हे सगळं तुम्ही व्हिडिओमधून शेअर केलं पाहिजे, जेणेकरून मग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर जे आहेत ते मिळतील. बरेच व्हिडिओ मी असे पण पाहिलेले आहेत की योगा टीचर असतात किंवा मग डाएट प्लॅन वगैरे देतात. ते आधी व्हिडिओ काही पोस्ट करतात आणि मग बऱ्याच वेळा असं सांगतात की आमची आता एक बॅच सुरू होते, ज्यामध्ये आम्ही डाएट प्लॅन शेअर करणार आहे. आमची एक आता योगाची बॅच सुरू होते आणि त्यासाठी जे आहे ते आम्ही इतक्या इतक्या तारखेपासून सुरू करणार आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन तुमची जी आहे ती बुकिंग करून घेऊ शकतात. सो तुमचं असं छोटा मोठा क्लास जरी असेल ना, तुम्ही ऑनलाईन काही कोर्सेस वगैरे घेत असाल तर तुम्ही ते पण प्रमोट करू शकता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल आणि मग तुमची नेक्स्ट जी काही बॅच असेल, जे काही लोक तुमचा व्हिडिओ बघून इंटरेस्टेड झालेले असतील, तर तुमच्याकडे अजून जास्तीत जास्त स्टुडंट जे आहेत ते जॉईन होतील. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, योगाच्या बाबतीत असो, डाएट आहे आणि अजून बरेच ऑप्शन आहेत. सो तुम्ही अशा पद्धतीने काय म्हणतात ना, डिजिटल वेने सुद्धा तुम्ही तुमचा जो काही छोटा मोठा कोर्स असेल ना, तो अजून मोठा करून घेऊ शकता. मी खूप स्टार्टिंगला ना म्हणजे असं ऐकलं होतं, बरेच लोक होते जे Instagramचे बरेच अकाउंट ओपन करून ठेवायचे, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे रील्स शेअर करायचे. खूप त्यांचे फॉलोअर्स वगैरे जमा झाल्यानंतर अगदी त्यांनी लाखो मध्ये त्यांच्या आयडी ज्या होत्या ना त्या विकल्या होत्या, की ठीक आहे माझ्या एका अकाउंटवर एवढ्या ज्या आहेत ना फॉलोअर्स आहेत आणि ही आयडी मला विकायची आहे, तर ती आयडी पण विकली जाते. म्हणजे एखाद्याला गरज असते की बाबा मला एवढे फॉलोअर पाहिजे आणि लगेच मला फटक्यात जे आहे मी चांगले व्हिडिओ टाकून मला लगेच जे आहे ते मला चांगली ग्रोथ पण पाहिजे, मला झिरो पासून सुरुवात करायची नाहीये. सो तुम्ही हा पण ऑप्शन जे आहे ना करू शकतात, की एखादे फनी वाले वेगवेगळे जे इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात तसे तुम्ही टाकू शकतात आणि एखादी आयडी तुम्ही छान ग्रो करून घेऊ शकतात. फॉलोअर्स तुम्ही बरेच वाढवून घेऊ शकतात आणि मग ती आयडी जी आहे, ज्याला कुणाला गरज असेल त्याला तुम्ही तुमच्या जो काही रेट असेल तुमचा, तुम्ही त्याच्यामध्ये पण जे आहे ते विकू शकतात. हे मी पहिले खूप म्हणजे मला यायचं की ही आयडी आम्हाला विकायची आहे, ही आयडी आम्हाला विकायची आहे, असं कॅप्शन मध्ये बऱ्याचपैकी दिसायचं. पण आपण ज्या पद्धतीची स्क्रोलिंग करतो आपल्याला त्या पद्धतीचं येतं. सो आता मी तरी काही पाहत नाही एवढं जास्त, पण असेल अजूनही चालू असेल. जर तुम्हाला वाटत असेल की आपण असे फनी व्हिडिओज, छान छान व्हिडिओ टाकून जिथे असा कुठला तरी कॉन्टेंट पकडून की ज्याला लोक पटापट फॉलोज जे आहे ते करतात, फनी वगैरे कॉमेडी रिलेटेड व्हिडिओ असे करून तुम्ही तुमचा एखादा आयडी ग्रो करून मग तुम्ही ती आयडी जी आहे ती सेल करून घेऊ शकतात. आय एक्झॅक्टली डोंट नो ते आता पण चाललंय का, म्हणून की लोक जे आहे ते फोकस करतात की आपण स्वतःच जे आहे ते पहिल्यापासून झिरो पासून सुरुवात करू, जसं मी केलं होतं. असू शकतं, पण जर तशा पद्धतीने होत असेल तर तुम्ही ते पण करू शकतात आणि जे काही दिवस मेहनत करायची, छान फॉलोअर्स वगैरे गेन झाले की आयडी जी आहे ती सेल करून द्यायची. अशा पद्धतीने मी तुम्हाला जो पहिला ऑप्शन सांगितला होता बघा, कोलॅबरेशन आणि ब्रँड प्रमोशनचा, तर तो मी तुम्हाला असं सांगितला होता की तुम्हाला जे आहेत ना म्हणजे तुम्हाला एखादं प्रोडक्ट मिळेल, त्या प्रोडक्टवर तुम्ही व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पैसे घ्यायचे. कमर्शियल आपलं हे सगळं आपलं डिस्कस झालेलं. पण ना प्रमोशन अजून एका वेगळ्या प्रकारे पण असतात. असे जर बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. हळूहळू आपण करायला लागलो, व्हिडिओ जे आहे ते टाकत राहायला लागलो, हळूहळू आपल्याला समजतं हे सगळं. पण तरीही म्हणजे समजा की तुम्ही असं पण प्रमोशन करू शकतात की एखाद्या हॉटेलवर जायचं, जेवण करायचं, म्हणजे ते पेड प्रमोशनच असतं की तिथे जाऊन जेवण करायचं आणि सांगायचं की असं असं हॉटेल आहे. एखाद्या जिम मध्ये जायचं, जिमचं प्रमोशन करायचं. एखादं जे आहे रिसॉर्टवर तुम्ही जाऊ शकतात, रिसॉर्टचं प्रमोशन करायचं. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग जर तुम्ही जास्त शेअर करत असाल तर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे हे सगळं तुम्ही शेअर करू शकतात. म्हणजे तुमचा कॉन्टेंट कसा आहे ना त्या बेसवर तुम्ही फक्त प्रोडक्टचेच तुम्ही कोलॅबरेशन प्रमोशन न करता तुम्ही एखाद्या प्लेसचं सुद्धा जे आहे ते तुम्ही करू शकता. सलूनचं करून घेऊ शकता. एखादं सलून आहे आणि तुम्ही असं नेहमी भटकंती करत असाल तर त्या पद्धतीने जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं जिम आहे, तुम्ही फिटनेस ट्रेनर असाल आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते तुम्ही फिटनेसच्या टिप्स देत असाल तर तुम्ही जिमचं सुद्धा प्रमोशन करू शकता. तुम्हाला येऊ शकतं तसं प्रमोशन की बाबा आमची अशी जिम आहे, तुम्ही या आणि इथे येऊन सांगा की ह्या लोकेशनला आहे, तर तसे पण प्रमोशन मिळतात. म्हणजे त्याला स्टोर व्हिजिट आपण म्हणून घेऊ शकतो. एखादं दुकान आहे, एखादं शॉप आहे, एखादं काय म्हणतात रिअल इस्टेट आहे, तुम्ही तसे व्हिडिओ टाकत असाल तर बऱ्याच वेळा जेव्हा नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू असतं तर तेव्हा आपण तिथे पण व्हिजिट करून त्यांचा फ्लॅट वगैरे दाखवायचा की असं असं लोकेशन आहे, इथून इतकं दूर आहे. पाहिलं असेल तुम्ही, तुम्हाला समजत असेल. सो ते जे लोक दाखवतात ना ते पण त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेत असतात आणि आपल्याला पण असं होऊन जातं ऍज अ व्ह्यूवर. आपण जी स्क्रोलिंग करत असतो ऍज अ व्ह्यूवर म्हणून आपल्याला असं होतं की आपल्याला माहित होतं की ओके इथे अशी बिल्डिंग सुरू झालेली आहे आणि इथे जे आहे आपण जर घ्यायचा विचार करत असू तर मग आपल्याला ते एक ऑप्शन होऊन जातं. जिम असेल, तुम्ही शोधत असाल, तुमच्या एरियामध्ये माहित नाही तुम्हाला, तर तुम्ही त्या व्हिडिओ थ्रू तुम्ही तिथपर्यंत जाणार. सो फायदा सगळ्यांचा होत असतो. हे जे इंस्टाग्राम आहे ना ते फक्त क्रिएटर लोकांसाठी नाही, ते बिझनेससाठी पण खूप चांगले. जसं मी तुम्हाला सांगितलं की मेकअप आहे, मेहंदी आहे, तसंच तुम्ही फोटोशूट करत असाल तर तुम्ही तुमचे फोटोशूटचे सुद्धा दाखवू शकतात आणि मग लोक तुमच्यापर्यंत तुमचे व्हिडिओज पाहून तुमच्यापर्यंत पोहोचतील की फोटोशूट करायचं आहे, व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे. व्हिडिओ एडिटर असतात, मला बऱ्यापैकी
बऱ्यापैकी डीएम्स येत असतात की तुमचा पहिले 5 व्हिडिओ, पहिले 2 व्हिडिओ आम्ही फ्रीमध्ये एडिट्स करून देऊ. तुम्हाला आवडलं तर मग पुढचं तुम्ही पेड जे आहे ते देऊन आमच्याकडून जे आहे ते एडिट करून घेऊ शकतात. सो तुम्हाला एडिटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तसे व्हिडिओज एडिट करा. तुमच्या पेजवर तुम्ही जे आहे ते तुम्ही त्याला लाईव्ह करा. त्यानंतर लोकं पाहून की लोकांना तुम्ही डीएम करू शकता छोट्या-मोठ्या क्रिएटर्स लोकांना की बाबा तुम्हाला पाहिजे का? तुमच्या क्लिप्स पाठवा मला रॉ क्लिप्स. मी ते व्हिडिओ सगळे एडिट करून देतो आणि तुम्ही मग तुमच्या चॅनलवर लाईव्ह करा आणि ते त्या एडिटिंगच्या बदल्यामध्ये ते क्रिएटर लोकं तुम्हाला पैसे देतील. कारण एकदाचं कोणी कंटेंट क्रिएशनमध्ये जर घुसलं ना, तर त्याला असं होऊन जातं ना, की वेळ नसतो. त्यामुळे बरेच क्रिएटर असतात, जे एडिटिंगसाठी ऑप्शन शोधतात, की आपल्याला कोणीतरी एडिटर मिळून जाईल. म्हणजे आपण फक्त शूट करायचं आणि तो पर्सन आपल्याला सगळं एडिट करून देईल आणि आपण व्हिडिओ आपल्या जे आहे ते पेजवर लाईव्ह करायचं. सो एडिटिंग सुद्धा शिकून घेणं हा चांगला ऑप्शन. तुम्हाला स्वतःला काही दाखवायचं नसेल, तुम्हाला फेस रिव्हील करायचा नसेल, तर तुम्ही अशा ह्या त्या मागच्या गोष्टी पण आहेत, ज्या तुम्ही करून इन्कम तुमची अर्निंग जी आहे ती तुम्ही स्टार्ट करून घेऊ शकतात आणि हे सगळं तुम्ही Instagram थ्रू करू शकतात. मी जे पण तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते ते. बऱ्याच ना अशा छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, की ॲफिलिएट मार्केटिंग आहे, त्यासाठी ऑटो डीएम जे वर्क करतं. आता ते पण जे छोटे-छोटे ॲप्लिकेशन असेल, तुम्ही नाव ऐकले असतील, जे विशलिंक आहे, हॉलपॅक आहे, ते पण कोणीतरी बनवलेलेच आहेत आणि ते पण आता अर्निंग जी आहे ती त्यांनी सुरू करून त्यांच्या हाताखाली कितीतरी लोकं असतात. सो तिथून पण तुमची सुरुवात असू शकते, की तुम्ही ऑटो डीएमची एखादी लिंक तुम्ही जी आहे ती जनरेट करू शकतात. एखादी वेबसाईट तुम्ही क्रिएट करू शकतात असं मला म्हणायचं किंवा ॲप्लिकेशन तुम्ही बनवू शकतात. जर तुम्हाला त्याच्यामधलं तुम्हाला कोडिंग वगैरे सगळं जमत असेल तर. सो आणि मग ती सगळं बनवल्यानंतर तुम्ही इथे जे आहे ते अशा पद्धतीने जसं हे क्रिएटर लोकं जसं मी यूज करते ऑटो डीएमचं फीचर तसं तुम्हीही लोकांपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन, तुमची वेबसाईट पोहोचवून जे आहे ते तुम्ही तिथून पण अर्निंग जी आहे ती तुमची होऊ शकते. आपलं जे काही नॉलेज असेल ना, त्या सगळ्या नॉलेजचं सोल्युशन Instagramवर आहे असं मला वाटतं. Instagram असो किंवा YouTube असो, पण बऱ्यापैकी Instagramवर जरा जास्त ऑप्शन्स आहेत असं मला वाटतंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ना, म्हणजे तुमचं जे काही नॉलेज असेल, तुम्हाला जे काही ज्याच्यामध्ये तुम्ही पारंगत असाल, त्याच्यामधून तुम्ही Instagramमध्ये पैसे कमवून घेऊ शकतात, हे मात्र नक्की आहे. तर चला हे बघा, मी तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या ऑप्शनमधून मी काय करत असेल, तर मी ब्रँड कोलॅबोरेशन करते, प्रमोशन मी करत आहे. सध्या ॲफिलिएट मार्केटिंगचा मी फायदा उचलते आणि त्यानंतर एडिटिंग वगैरेची मला गरज नाही, मी स्वतःच करून घेत असेल. पण फ्युचरमध्ये मला गरज पडली, तर मी एखादा एडिटर नक्कीच जे आहे ते मला खूप धावपळ व्हायला लागली आणि मला नाही जमत आहे, तर मी नक्कीच एखादा एडिटर ठेवू शकते. बरेच लोकं थंबनेल असतात, YouTubeचे थंबनेल ते सुद्धा एडिट करून देतात. तर तुम्ही ते शिकून घ्या आणि ते लोकांचे करून द्यायचे. पर थंबनेल तुम्हाला नाही काही तर ₹100-200 तरी इझिली मिळू शकतात. दिवसातून तुम्ही 4 करताय, तर तुमची इन्कम तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. बऱ्याच लोकांना या सगळ्याची गरज पडते. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी सध्या तरी आणि मी तुम्हाला बोलली, की Instagram स्वतः पैसे देत नाहीये. Instagramचं एक छोटंसं फीचर आहे, आय थिंक काहीतरी गिफ्ट म्हणून. मला तरी अजून पैसे त्यामधून मिळाले नाही. पण एक गिफ्ट म्हणून फीचर आहे. म्हणजे जे पण आपली ऑडियन्स आहे, त्यांना तुम्ही खूप जास्त आवडताय, तर त्या गिफ्टच्या रूपामध्ये तुम्हाला ते पैसे पण जे आहे ते तुम्हाला देऊ शकतात आणि मग तुम्ही ते नंतर विथड्रॉ वगैरे करायचं, अशी काही प्रोसेस असेल. पण मला तरी अजून काही असं मिळालेलं नाही किंवा ते ऑन वगैरे करायचं असेल. सो ते पण आहे. पण ती खूप अशी छोटी अमाउंट आहे. जेव्हा तुम्ही एकदाच यामध्ये जंप केली आणि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला लागले, अफिलिएट मार्केटिंग आहे, तुम्हाला ब्रँड प्रमोशन यायला लागले, मग तुम्ही या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीये. हा मुद्दा मात्र खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पण त्याच्या आधी आपल्याला सुरुवात करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो मी जसं तुम्हाला सांगितलं, की मी Instagramमधून जे आहे ते ब्रँड कोलॅबोरेशनमधून जे आहे ती इन्कम माझी चाललेली आहे. त्यानंतर बार्टर येतात म्हणजे प्रॉडक्ट मला अजूनही चालू आहे. स्टोरी प्रमोशन असेल तर मी प्रॉडक्ट घेऊन स्टोरीमध्ये फक्त शेअर करते. सो मला फ्री ऑफ कॉस्ट प्रॉडक्ट सुद्धा मिळत आहे. माझे 2 Instagramचे अकाउंट आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. मी दोघांचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्हाला स्टार्ट करायचं असेल ॲफिलिएट जे मी तुम्हाला सांगितले, की तुम्ही एखादी गृहिणी असाल, घरी असाल, होम मेकर असाल आणि स्टुडंट असाल किंवा जॉब पण करत असाल, एखादी बाई जॉब करते, ह्या तिघही कॅटेगरीसाठी ना माझे ते दोघंही जे अकाउंट आहेत ना Instagramचे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. म्हणजे डेली रुटीन तुम्ही कशी शेअर करू शकतात हे तुम्ही पाहू शकतात त्याच्यावर. ॲफिलिएटमधून मी तिथे कशा पद्धतीने व्हिडिओ बनवते हे पण तुम्ही तिथे पाहू शकतात आणि तुम्हाला आयडिया मिळेल, की ओके आपल्याला असं स्टार्ट करायचं आहे. मला जो लास्ट व्हिडिओ मी माझा बनवला होता Meeshoच्या रिलेटेड, की तुम्ही 0 फॉलोअरवरून तुम्ही जी आहे ती कशी अर्निंग स्टार्ट करून घेऊ शकतात. मला खूप जणांचे डीएम आलेले आहेत. सगळ्यांनी मला जे आहे ना, मी माझा पहिला व्हिडिओ टाकला असं सुद्धा मला जे आहे ते मला डीएममध्ये रिसीव्ह झालंय, की मी माझी जी आहे ना ती सुरुवात केली आहे. आता लेट्स सी पुढे काय होतं म्हणून. सो तुम्हीही अशा पद्धतीने चालू करा आणि साइड बाय साइड जो तुम्ही एखादा व्हिडिओ बनवताय तो YouTubeलाही टाका. म्हणजे तुमचे दोघंही प्लॅटफॉर्म जे आहे ते अगदी सोबत ग्रो करतील. तुम्हाला सबस्क्रायबरही तुम्हाला मिळतील. हळूहळू YouTubeमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर तुम्हाला YouTubeकडूनही पैसा यायला लागेल. जसा Instagram इकडे देत नाहीये, पण तुम्हाला इकडे प्रमोशन वगैरे मिळतील. YouTubeला पण प्रमोशन वगैरे मिळतात. सो
असं होतं हे इंस्टाग्राम रिलेटेड जे काही वेगवेगळे ऑप्शन होते मी तुमच्यासोबत सगळे शेअर केलेले आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत तुम्ही क्लिअर झालेले असाल. बाकी तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगसाठी ते दोघी व्हिडिओ आता इथे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया आहे की येऊन जाईल आणि जे काही असेल जर्नी ती स्टार्ट करा. बाकी ना तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील ना तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा की पुढचा व्हिडिओ मी कशावर घेऊन येऊ. तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशनचं बघायचं आहे, कसे त्यांच्याकडून पैसे चार्ज करायचे, किंवा मला मागे कमेंट्स पण आल्या होत्या की मी एडिटिंग कशी करते. मी विचार करते की नेक्स्ट व्हिडिओ मी एडिटिंगचा शेअर करते तुमच्यासोबत, की शॉर्ट और लॉंग मी कशा पद्धतीने एडिट करते, कशात एडिट करते. तुम्हाला थंबनेलचा पण पाहायचा असेल तर मला कमेंट करा, त्याच्यानंतर मी थंबनेलचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजून जे काही तुमच्या छोट्या मोठ्या क्वेरीज असतील त्या सगळ्या ड्रॉप करा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे मला वाटतंय की हा मुद्दा खूप मोठा आहे, सो आय विल शेअर इन व्हिडिओ, म्हणजे कमेंटमध्ये रिप्लाय न करता, कारण व्हिडिओ बरेच लोक पाहतात. आणि हे मी चॅनल मोस्ट ऑफ जे आहे त्यासाठीच माझं चाललेलं आहे की चला बाबा आपण आपल्याला जेवढा एक्सपिरियन्स आहे ना तो आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचूया, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. स्टार्टिंगला मलाही वाटलं नव्हतं की मी इतका पैसा याच्यामधून अर्न करणार आहे म्हणून, पण आहे याच्यामध्ये आहे. मेहनत घ्या, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. बाकी आपल्या जे आहे ना प्रेझन्स ऑफ माइंड आपण यूज केला पाहिजे, क्रिएटिव्ह आपलं माइंड असलं पाहिजे, तितकं आपली लवकर ग्रोथ छान होते. सो चला, तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट आजपासून क्रिएट करणार असाल तर तुम्हाला ऑल द बेस्ट, आणि तुमची जर्नी स्टार्ट केल्यानंतर मला DM मधून नक्कीच कळवा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमधून सांगा. नेक्स्ट टॉपिक पण मला सजेस्ट करून जा, जेणेकरून तुमच्या रिक्वेस्टवर मी तसा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. बाय.